मंगल, तू माझी वाट बघत बसली, बरं वाटलं. मंगल, तू आज लईच भारी दिसतीस ग. मंगल, मला माफ कर. एवढी सुंदर बायको घरात असताना मी दारू पिऊन गावभर फिरत असतो. याड आहे मी, याड आहे. मंगल, तुझं सौंदर्य मला कधी कळलंच नाही. आणि ते सगळे दारूमुळे झाले. दारू बंद. आजपासून मी दारूला हात पण नाही लावणार. अव इकडं बघा, इकडं. इथं हाय मंगल, तिथं नाही. नाही, अजून थोडी ढोसून या की, म्हणजे बायको आणि दुसऱ्या बाय मधला फरक कळ तुम्हाला. थांबा थांबा जरा, बघते तुमच्याकडं. मंगल, दारू पिऊन बायको ओळखीनं झाली. बायको ओळखीनं तुम्हाला. असं नका करत जाऊ. बंद करतो ना मी. चुकलं ना मंगल, चुकलं. काय चाललंय तुमचं सगळ्यांचे? सगळे ना त्या कंपाऊंडर मुळे घडतंय. त्याला पहिल्या आधी वाड्यात ना हाकलून द्या तुम्ही. हीच संधी आहे. ते शर्ट काही करून शोधलं पाहिजे. टिम्पलकडेच असणार ते. कॉटच्या खाली चेक केलं त्या दिवशी. गादी. ढोसा, अजून ढोसा मग सांगते तुम्हाला. काय करावं या माणसाचं? ताई, माफ करा. अहो, किती बी प्रयत्न केलं ना तरी यांच्या दारूचा नाद काय जाईन झालाय. ती नशेत होते ना, म्हणून कळलं नाही त्यांना. आलंय माझ्या लक्षात. तुम्ही नका त्रास करून घेऊ. अहो, असं कसं? आता डॉक्टरांनी एवढ्या विश्वासानं तुम्हाला वाड्यात आणले, आणि तुम्हाला जर काय त्रास झाला ना, डॉक्टरांना लई वाईट वाटेल. मम्मी, अगं पप्पांचा आवाज येणं झालाय. ते मागच्या दारानं गेलं नाहीत ना? या बया, चल चल बघू त्यांना. आता हसतीयस, पण ह्याच डॉक्टरांच्या नादाला लागून नंतर रडायची येईल ना, तेव्हा समजेल तुला. तुम्ही इथे काय करताय? माफ करा, तुम्हाला न विचारता आत आले. खरं तर तुमचे आभार मानायचे होते. माझे आभार? कशासाठी? तुम्ही माझी एवढी काळजी घेतली, मला मान दिलात, तुमच्या स्वतःच्या हाताने माझ्यासाठी काढा बनवला. एवढी काळजी तर माझा नवरा, तो सुद्धा घेत नाही. ए नीलम, ए नीलम, बाहेर ये. अरे बापरे, हे आले वाटतं. खूप चिडले असणार आता. आता माझं काय खरं नाही. तुम्ही काळजी करू नका. अहो, तुमचे मिस्टर आहेत, ते काही करणार नाही. घाबरण्याचं काही कारण नाही. मी आहे ना, मी येतो तुमच्यासोबत. चला.
अगे नीलम बाहेर ये बाहेर ये गेले हा अरे कुठं लपून ठेवलीस माझ्या बायकोला अरे बोल ना हा ए काय लाज वाटत नाही का तुला दुसऱ्यांच्या घरी राहायला अगं कमीत कमी नवऱ्याच्या इज्जतीचा विचार करायचा तो तुम्ही करायला हवा होतात मला एकटीला ह्या गावात सोडून निघून गेला तेव्हा नाही कळालं हे थोडं बंद कर शांत बस लय जीभ तुरतुरायला लागली तुझी हा तू घरी चल तुला सांगतो चल चल रे, चल चल लवकर चल काय बाई एकीच्या नशिबी येते एवढी सुंदर पोरगी आहे पण तिच्या नवऱ्याला काय किंमत नाही वाचली नाही त्या डॉक्टरांच्या नादाला लागली असती तर आयुष्याचं वाटोळं झालं असतं बस गाडीत चल चल रे माझी रूम अशी कोणी केली इथला शर्ट बी गायब आहे म्हणजे डॉक्टर बठे की गर वय डॉक्टर रोज सकाळ सकाळी तुम्ही देवाची पूजा करता ती बघून बरं वाटतंय बघा काय आहे मी सोडलं ना तर या वाड्यात दुसरं कुणी पूजा केली नाही बघा मला बी कामाच्या रगड्यात देवाकडे ध्यान देता येत नाही व पण तुम्ही पूजा करताय ना तर असं वाटतंय या वाड्याच्या मानगुटीवर जी गरिबीचं भूत आहे ना ती लवकर निघून जाईल समजा इड्यापड्या टळत्याला म्हणून म्हणलं आपण पण पूजा करावी देवाची काय झालं डॉक्टर ते अगरबत्ती आणि नारळ या बया ती तर नाही की घरात आता थांबा थांबा या नालाला सांगते तर तुम्ही पूजा सुरू करा बर ह्याला उठला ह्याला फोड झालं वाटतं जागा आपण बी झोपण आणि दुसऱ्याला बी झोपण देईना मुडदा कामना धामन उघडे अंगाला घाम अशी गत आहे त्याची त्याला म्हणा जा की तिकडं कुठल्या बी देवळात जाऊन पूजा करत बस जा मंगले अगे मंगले ही बी खपली वाटतं कुठं तरी ₹20 काय करू आईकडूनच घेतो आय उठ सकाळ झाली ए आय मला ₹20 दे ना आय ए आय अरे देवा आय गेली ए आय अगं तुझा लय आदर होता मला तू मला सोडून का गेली
काय झालं रे रडायला? हाय तू जिथे आहेस अरे तुला उठला पिलीक, तुला तुझी लाकडं गेली तिकडं माळाला. जा की तिकडे जाऊन खपजास. माझ्या कारण मरणावर उठलायस तू, नाहीतरी असा बी खायला कारण भुईला बार असंच आहे तुझं. अव ही पैसे घ्या. मंगल किती चांगली आहेस ग तू, किती काळजी करतेस माझी. आय मंगलनी मला 50 रुपये दिले, तिचं लय प्रेम आहे माझ्यावर. मग जा तिकडं मुका घेत बस जा तिचा. मला नको सांगू, नवऱ्यापर्यंत बायको मोठी आणि मुसाळ घेऊन लागली पाठी. ढोसायला नाही दिली. दुकानात जावा, एक नारळ आणि अगरबत्ती घेऊन या. मंगल असं वागणार होय माझ्याशी? माझ्यावर प्रेमच नाही तुझं. पिरमाचं नंतर बघू. आता सांगितलेलं सामान घेऊन या, डॉक्टरांना पूजेसाठी पाहिजे. कशाला ग तो पूजा करतोय? अगं त्याला म्हणावं किती बी काय बी केलंस ना तर हे पाप धुवून जाणार नाही. पतिव्रतेचा आणि करणी. पुढचं नको बोलायला हो मला. आत्या आत्या काय बोलायचं ना ती बोला, माझ्याकडे येळ नाही तुमचं ऐकून घ्यायला. अव तुम्ही काय ऐकत बसलाय? जावा पडदिशी. 20 रुपये मागितले तर 20 दिवस उपाशी ठेवीन. जाताय ना? हाय का मी काय बोललो का तरी? ठीक आहे. त्या मुडद्याची आहे ना आता घंटाच लपून ठेवते बघ कुठं तरी. कसली चकाचक पुसली आम्ही सायकल. टोन्या सर बाजूला, मला दुकानात जायचे, सायकल दे इकडे. ओ नाही नाही, मी तिला आता चकाचक पुसली. अरे असं काय बोलतोस तू? बापाला नाही म्हणतोस? दे बरं मला, सोड. नाही, तुम्ही तिकडे दुकानात घेऊन जाल आणि दारूसाठी 20 रुपयाला ऐकून याल. मी नाही. टोन्या काय बोलतोस तू हे? हा माझ्या लेकाची सायकल मी इकील का? आणि दारूला एवढं महत्व देतोय मी? सोड सायकल, चल. नाही असं म्हणून तुम्ही घरातलं सगळं सामान ऐकून टाकलंय. मी नाही देणार. सोड म्हणतोय ना. नाही. सोड. नाही. अरे त्या देव माणसाच्या पूजेचं साहित्य आणायचं. सोड सायकल. नाही. सोड सायकल. नाही. सोड सायकल. नाही. सोड म्हणतोय ना. ओ पप्पा, अहो सायकल बसू नका. बसलं तरी मी बोललो होतो. मैडम आप यहाँ पे खड़े क्यों हो? आइए बसा ना तिकडे. या मॅडम या या. धन जर का स्त्रियांकडे दिलं तर त्याची तरक्की होते असं म्हणतात, म्हणून हे तुमच्याकडे. हे घ्या. आप हमारे गांव के मेहमान हो, इसलिए आपके लिए ये. ए बेकल, सकाळी नवऱ्याला नाश्ता चहा पाणी द्यायची काय पद्धत आहे का नाही? देते. ते लवकर. तुझ्यासारखा रिकामा नाही मी. देते. मी पण येणार आहे. काय? कशाला? मला एकटीला घर खायला उठतो, नाही एकटीला करमत. तुमच्या सोबत बाहेर असले की निदान वेळ तरी जातो. खरं सांग ना, का माझ्यावरती लक्ष ठेवायचं तुला? असं वाटतं ना, मग कोणीतरी लक्ष ठेवावं अशी कामच करू नये तो माणसानं. ते तोंड जास्त उचकडू नकोस, नाही तर थोबाड फोडून ठेवे ना. नीट बोल. काय नीट बोलू? तुम्ही बायकांवर बाहेर पैसे उधळता, रात्र रात्रभर घरी नसता तुम्ही. माझी काय अवस्था होत असेल याची कल्पना केली तुम्ही? तपास करा तुमचे धंदे. ए तू कोण मला सांगणारी? माझे पैसे आहेत, मी काही करीन. 2 टाइम गिळायला दागदागिने कपडे लागता भेटतोय ना तुला.
मग तोंड बंद ठेवायचं. हो, मी माझं तोंड बंद ठेवते. तुम्ही बाहेर वाटेल तसं वागा आणि मी माझं तोंड बंद ठेवते. मी येणार आहे तुमच्या सोबत. वाड्यावर जाऊन मंगलताईंना कपडे द्यायचे, नाहीतर लोक तुम्हालाच नावं ठेवतील. एवढ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची बायको घेतलेले कपडे परत पण करत नाही म्हणून. हा ठीक आहे, चल. पण आजच्याच दिवस नेतोय तुला मी. परत सोबत यायचं नाव काढायचं नाही. तर जा नाश्ता घेऊन ये. डिंपे, काय हाय ग? ही बघ, तर डॉक्टरांना नाश्ता देऊन ये. मी नाही देणार, तूच दे. बास कर की डिंपे आता. हा, किती दिवस राग धरणार आहेस? अगं आता त्यांची बायको बी सोडून गेली त्यांना. दी राग सोड. नाही झालं तुझं त्यांच्या संग लगीन म्हणून एवढं रागवायचं असतंय वय? इथं विषय काय हाय आणि हिचं काय चाललंय? डिंपे कुठं हरवल्यास? धर नाश्ता देऊन ये. मम्मी, मी एकदा सांगितलं ना, मी जाणार नाही. मला नाही विश्वास ते डॉक्टर आहेत म्हणून. अजून किती पुरावं द्यायचं ग त्यांनी? हे बघ, आता कालच बघितलं ना, ती कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या बायकोला एकटीला सोडून गेले. मग डॉक्टरांनी किती काळजीनं आपल्या वाड्यात आणलं, काढा करून दिला. ही फक्त आपलं डॉक्टरच करू शकतात. होय, ती काय काय करू शकतात ना, ती मला चांगलंच माहित आहे. टिंपे, ऐक माझं. दे राग सोडून. जा नाश्ता देऊन ये, जा. अगं समजा तुझ्या भल्यासाठीच सांगते ग बाया. शानी ना माझी पोरगी. जा नाश्ता देऊन ये, धर. डॉक्टर, दरवाजा उघडा, तुमच्यासाठी नाश्ता आणलाय. अरे आप आइए. नको, मी आत गेले तर ही मला बी मारून टाकतील. बायकोला मारून कुठं टाकले हे कोणाला बी कळलं नाही. मग मला पण मारून असंच टाकलं तर? क्या हुआ? आइए. नाही, ही घ्या नाश्ता. अरे क्या हुआ? आप इतना डर क्यों रही हो? या आत या. नाही, एकदा सांगितलं ना, मी येणार नाही. कारण मला माहित आहे तुम्ही डॉक्टरच आहेत. तुम्हीच तुमच्या बायकोला बी मारले आणि आता ती नवीन बाई आली आहे ना, तिला बी फसवायचा चांगला प्लॅन केलाय तुम्ही. सगळं माहित आहे मला. अरे छोरी, क्या बोल रही है तू? ये क्या लग रहा मारा? अरे पापा, मैं सीधा साधा नटवर हूँ, सीधा साधा इंसान. गावासाठी असेल तुम्ही सीधा साधा, पण मला माहित आहे ना, तुम्ही डॉक्टरच आहेत आणि तुम्हीच तुमच्या बायकोचा खून बी केलाय. ही घ्या नाश्ता. हो, मीच मारले आणि लवकर तुझंही वरचं तिकीट काढावं लागेल. एक गोळी कायम चारा.